सोनं मिळवण्याच्या नादात या जगातली दोन नावं खूप मोठे, त्यातलं एक नाव आहे देवाचं आणि दुसरं आहे रावणाचं। सोनं किती होतं देवाकडे? द्वारका सोन्याची होती। किती होतं रावणाकडे? लंका सोन्याची होती। 7 कोटी घर। म्हणजे देवाची द्वारका सोन्याची होती आणि रावणाची लंका सोन्याची होती। रावणाची जळाली, देवाची बुडाली। सोनं ना रावणाचं उपयोगाला आलं, सोनं ना देवाचं उपयोगाला आलं। तुमच्या माझ्या 2 4 5 अंगठ्या बिंठ्या चैना बेना कुठे चालणार आहे तिकडे? एका सुफी संताचं वाक्य आहे, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन जिंदगी का सारा वक्त निकल गया कागज के टुकड़े कमाने के लिए। क्या करोगे इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी। ये मौत के फरिश्ते रिश्वत भी नहीं देते। सोनं मिळवण्याच्या नादात या जगातली दोन नावं खूप मोठे, त्यातलं एक नाव आहे देवाचं आणि दुसरं